घायल तो यहाँ हर परिंदा है, पर जो फिर से उडा वही जिंदा है. गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपली एक्झाम खूप जवळ आलेली आहे आणि एक्झाम जवळ आल्यानंतर खरंच आपला अभ्यास झालेला आहे किंवा नाही हे तपासणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज आपण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडींवरती आधारित काही प्रश्न पाहणार आहोत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला येतात की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. याच्यामध्ये काही प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे, स्वतःचं उत्तर रेडी करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचं उत्तर माझ्या उत्तराशी टॅली करून पाहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा स्कोअर सुद्धा मेन्शन करू शकता किंवा जर तुम्हाला डिरेक्टली उत्तरं द्यायची असतील तर 1 ते 10 प्रश्नांची उत्तरं आधी तुम्ही पेपरवरती लिहून ठेवा, त्यानंतर तुम्ही ती कमेंटमध्ये टाईप करून पाठवू शकता. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न आहे, देशातील पहिली पेपरलेस विधानसभा म्हणून कोणती विधानसभा ओळखली जाते? 1 गुजरात, 2 झारखंड, 3 गोवा आणि 4 महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 झारखंड. झारखंड ही देशातील पहिली पेपरलेस विधानसभा म्हणून ओळखली जाते. रांचीतील कुटग्राम या ठिकाणी ही विधानसभा जी आहे किंवा या विधानसभेची इमारत जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि तिचं उद्घाटन हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. विधानसभेची ही नवीन इमारत 3 मजली आहे. त्याच्यासाठी 465 कोटी किंवा करोड रुपये एवढा खर्च करण्यात आलेला आहे. आणि झारखंड विधानसभा ही देशातली पहिली पेपरलेस विधानसभा म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर हे लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की नरेंद्र मोदीजी जिथून बिलॉंग करतात ती असू शकते. तर याचं उत्तर झारखंड आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर कोणकोणत्या राज्यांमध्ये विधान परिषदा आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असायला हवं. पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा. एका बाजूला विभागीय परिषदा दिलेल्या आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांचं मुख्यालय दिलेलं आहे आणि याच्यामध्ये एक जोडी जी आहे ती चुकीची आहे आणि चुकीची जोडी कोणती ते तुम्हाला ओळखायचं आहे. पहिली जोडी दिलेली आहे उत्तर विभागीय परिषद, मुख्यालय नवी दिल्ली. दुसरी जोडी आहे मध्य विभागीय परिषद, मुख्यालय अलाहाबाद. तिसरी जोडी आहे पूर्व विभागीय परिषद, मुख्यालय शिलाँग. आणि चौथी जोडी आहे दक्षिण विभागीय परिषद, मुख्यालय चेन्नई. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे तिसरी जोडी चुकीची आहे. कारण पूर्व विभागीय परिषदेचं जे मुख्यालय आहे ते कोलकाता या ठिकाणी आहे. तर तुम्हाला विभागीय परिषदा पण माहीत असायला हव्यात, म्हणजे पॉलिटीच्या दृष्टीने सुद्धा हा महत्त्वाचा घटक आहे, पण त्याचबरोबर करंट अफेअर्सच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. विभागीय परिषदा ज्या आहेत त्यांची घटनेमध्ये कुठेही तरतूद नाही. तर या विभागीय परिषदा ज्या आहेत त्या एक वैधानिक संस्था आहेत. वैधानिक म्हणजे काय, तर ज्यांची निर्मिती कायद्याने झालेली आहे. तर राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 द्वारे या ज्या तुम्हाला इथे दिसत आहेत स्लाइडवरती, तर या विभागीय परिषदांची निर्मिती करण्यात आली होती. त्याचबरोबर नंतर एक ईशान्य विभागीय परिषद सुद्धा स्थापन करण्यात आली 1971 मध्ये. तर ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. या ज्या 6 विभागीय परिषदा आहेत तर या 6 विभागीय परिषदांचे मुख्यालय तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक विभागीय परिषदेचं मुख्यालय तुम्हाला माहिती पाहिजे. उत्तर विभागीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. मध्य विभागीय परिषदेचं अलाहाबादला आहे. पूर्व विभागीय परिषदेचं कोलकाता या ठिकाणी, पश्चिम विभागीय परिषदेचं मुंबई या ठिकाणी आणि दक्षिण विभागीय परिषदेचं चेन्नई या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला विभागीय परिषदा, त्यांचं मुख्यालय आणि त्याच्यामध्ये असणारे सदस्य राज्य जी आहेत ती सुद्धा माहीत असायला हवीत. पुढचा प्रश्न आहे, बेसिक या गटामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश होतो? BASIC या गटामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो? अ ब्राझील, ब अफगाणिस्तान, क भारत, ड दक्षिण आफ्रिका आणि ई चीन. पर्याय आहेत सर्व. दुसरा पर्याय आहे अ ब ड ई. तिसरा पर्याय आहे अ क ड ई आणि चौथा पर्याय आहे अ ब क ड. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे या गटामध्ये अ क ड ई म्हणजे ब्राझील, त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका आणि चीन या देशांचा समावेश होतो. तर बेसिक हा एक गट आहे असं आपण म्हणू शकतो. विकसनशील देशांचा एक सहकार्य गट आहे
ज्याच्यामध्ये BA जो आहे तो ब्राझीलसाठी आहे, S जो आहे तो साऊथ आफ्रिकेचा आहे, I जो आहे तो इंडियाचा आहे आणि C जो आहे तो चीनचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ब्राझील, त्यानंतर दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन हे 4 देश याच्यामध्ये आहेत. या गटाची जी स्थापना आहे ती कराराद्वारे झाली होती 2009 मध्ये. या गटाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर एकूण जगाच्या भूभागापैकी 1/3 क्षेत्र जे आहे ते या देशांनी व्यापलेलं आहे आणि एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी 40% लोकसंख्या ही या देशांमध्ये राहते. मग हे करंट अफेअर्समध्ये का होतं तर बेसिक गटाची जी 28वी मंत्रिस्तरीय बैठक होती ती नुकतीच पार पडली 19 ऑगस्ट 2019ला ब्राझीलमधील साओ पोलो या ठिकाणी. ब्राझीलमधील साओ पोलो या ठिकाणी ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे, त्यामुळे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे GFTAM मध्ये कोणकोणत्या रोगांचा समावेश होतो? GFTAM मध्ये कोणकोणत्या रोगांचा समावेश होतो? अ एड्स, ब TB, क मलेरिया आणि ड डेंग्यू. ऑप्शन आहेत सर्व, दुसरा ऑप्शन आहे अ, ब आणि क, तिसरा ऑप्शन आहे अ, क आणि ड आणि चौथा ऑप्शन आहे अ आणि क फक्त. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ, ब, क म्हणजे एड्स, TB आणि मलेरिया. तर हे GFTAM काय आहे तर हा एक फंड आहे, जागतिक निधी आहे, ज्याच्यामध्ये एड्स, TB आणि मलेरियासाठीचा निधी आपल्याला पाहायला मिळतो. याची जी सुरुवात आहे ती 2002 मध्ये झाली. इथले जे 3 लेटर्स आहेत TAM त्याच्यावरून तुमच्या लक्षात ते आजार राहू शकतात. सुरुवात याची 2002ला झालेली आहे. याचं जे सचिवालय आहे ते जिनेवा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवा जिनेवा या ठिकाणी बऱ्याच संघटनांचे मुख्यालय आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला हे एक ऍड करायचं आहे. ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय आणि भागीदारी संघटना आहे. याचा उद्देश काय आहे तर HIV किंवा एड्स, त्यानंतर दमा आणि मलेरिया या रोगांवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त संसाधनं जमवणं आणि त्याच्यातूनच संयुक्त राष्ट्र संघटनेचं शाश्वत विकास लक्ष्य जे आहे ते साध्य करणं. हा निधी जो आहे ती एक वित्तीय यंत्रणा आहे आणि याच्यामध्ये भारताची सुद्धा भागीदारी आहे, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. या निधीमध्ये भारताकडून 2019 मध्ये $22 दशलक्ष जे आहेत ते देण्यात आलेले आहेत किंवा $22 दशलक्ष भारताने योगदान दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही न्यूज महत्वाची आहे. तर इथे तुम्हाला कदाचित GFTAM मध्ये कोणकोणत्या रोगांचा समावेश होतो असा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे परत एक महत्वाची संघटना RCEP, खूप चर्चेमध्ये असणारा हा घटक आहे. तर RCEP मध्ये कोणकोणते सदस्य आहेत किंवा किती सदस्य आहेत? पहिला पर्याय आहे 10 आशियान प्लस 3, दुसरा पर्याय आहे 6 आशियान प्लस 3, तिसरा पर्याय आहे 3 आशियान प्लस 6 आणि चौथा पर्याय आहे 10 आशियान प्लस 6. या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. 10 आशियान देश आहेत तर 6 जे आहेत ते इतर मुक्त व्यापार भागीदार देश आहेत. तर याच्यामध्ये RCEP म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे, ज्याला प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी म्हणजेच रिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप म्हणून ओळखलं जातं. तर हे फार महत्त्वाचं आहे आणि 2019 मध्ये खूप चर्चेत असणारी ही संघटना किंवा हा गट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. आणि याची 7वी मंत्रिस्तरीय बैठक जी होती ती सप्टेंबर मंथ दरम्यान पार पडलेली आहे. बँकॉक या ठिकाणी, थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी ही पार पडलेली आहे. याच्यामध्ये आशियानचे काही देश आहेत. आशियानमध्ये एकूण 10 सदस्य आहेत. तर ते 10 सदस्य प्लस जे इतर 6 आहेत त्याच्यामध्ये भारत आहे, चीन आहे, जापान आहे, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे 6 देश सुद्धा याच्यामध्ये आहेत. आणि या वाटाघाटींची म्हणजे RCEPची जी सुरुवात आहे, औपचारिक सुरुवात, ती नोव्हेंबर 2012ला झाली होती कंबोडियामध्ये. आणि जी 7वी बैठक मी तुम्हाला सांगितलं मंत्रिस्तरीय 7वी बैठक 2019 मध्ये पार पडलेली, ती थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी पार पडलेली आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे दुसरी उदय एक्सप्रेस डॅश डॅश ते डॅश डॅश म्हणजे कुठून कुठपर्यंत मार्गावरती धावणार आहे? 1 कोइंबतूर ते बंगळुरू, 2 बंगळुरू ते विजयवाडा, 3 विशाखापट्टणम ते बंगळुरू आणि 4 विशाखापट्टणम ते विजयवाडा. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे
ते आहे पर्याय क्रमांक 4 विशाखापट्टणम ते विजयवाडा. जी दुसरी उदय एक्सप्रेस आहे ती विशाखापट्टणम ते विजयवाडा या मार्गावरती धावणार आहे. उदय ही एक डबल डेकर रेल्वे गाडी आहे. तर डबल डेकर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही डबल डेकर बसेस पाहिल्या असतील, तर त्याच पद्धतीने डबल डेकर एअर कंडिशनर अशी ही एक एक्सप्रेस आहे किंवा रेल्वे आहे आणि ती 2018मध्ये सुरू करण्यात आली होती. तर 2018मध्ये ही जी सुरू करण्यात आलेली होती ती पहिली रेल्वे होती. ती कोइंबतूर ते बंगळुरू या मार्गावरती धावली होती. आणि आत्ता जर आपण पाहिलं तर दुसरी उदय एक्सप्रेस पण सुरू झाली, तर ती जी आहे ती विशाखापट्टणम ते विजयवाडा या दरम्यान सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेबाबत अयोग्य विधान ओळखा. या योजनेची सुरुवात 12 सप्टेंबर 2019ला झाली. दुसरं विधान आहे, या योजनेचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड रांची या ठिकाणावरून करण्यात आलं. तिसरं विधान आहे, 5 करोड लघु व सीमांत शेतकऱ्यांना किमान पेन्शनचं उद्दिष्ट या योजनेदरम्यान ठेवण्यात आलेलं आहे. आणि चौथं विधान आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचं वय 20 ते 40 दरम्यान असायला हवं किंवा असावं. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे, म्हणजे इथे अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 4. शेतकऱ्यांचं वय जे आहे ते 20 ते 40 दरम्यान असं इथे म्हटलेलं आहे. तर 20 ते 40 नाही, इथे 18 ते 40 असं असायला हवं. तर प्रधानमंत्री किसान योजना जी आहे ती शेतकऱ्यांचं जीवन सुरक्षित करण्याच्या उद्देशाने, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही शेतकऱ्यांचं जीवन सुरक्षित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आणि तिची सुरुवात जी आहे ती झारखंडमधील रांची या ठिकाणावरून नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते करण्यात आली होती 12 सप्टेंबर 2019ला. हिचं जर उद्दिष्ट पाहिलं तर उद्दिष्ट आहे 5 करोड लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना किमान पेन्शन देऊन त्यांना त्यांचं जीवन जे आहे ते सुरक्षित करणं. आणि पात्रता जर पाहिली तर याच्यासाठी शेतकऱ्यांचं वय हे 18 ते 40च्या दरम्यान असावं, ही एक अट आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः 3 वर्षामध्ये, म्हणजे 2019 ते 2022 या 3 वर्षांमध्ये जे 10,774 एवढा कोटी 10,774 कोटी एवढा निधी जो आहे तो वितरित करण्यात येणार आहे. कधीपासून कधीपर्यंत, तर 2019 ते 2022 या दरम्यान. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न आहे पर्यावरणाशी रिलेटेड. आइसलँडमधील ओक्जोकुल या नदीस 2014 साली मृत घोषित करण्यात आले. आणि दुसरं विधान आहे, आइसलँड या देशाला लँड ऑफ फायर अँड आईस म्हणून ओळखले जाते. दोन्ही विधाने योग्य, दोन्ही विधानं अयोग्य, अयोग्य की ब योग्य, म्हणजे सर्व योग्य, यापैकी नाही, अयोग्य आणि ब योग्य असे पर्याय आहेत. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. इथं दिलेली दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. आइसलँडमध्येच ही ओक्जोकुल नावाची नदी आहे, ती 700 वर्ष जुनी असणारी नदी होती आणि 2014 साली या हिमनदीला मृत घोषित करण्यात आलं होतं. तर आइसलँड या देशामध्ये आपल्याला हिमनद्या आणि त्याचबरोबर ज्वालामुखी या दोन्हीचंही अस्तित्व आढळतं आणि म्हणूनच आइसलँडला लँड ऑफ फायर अँड आईस या नावाने सुद्धा ओळखलं जातं. तर ओक्जोकुल ही नदी का चर्चेमध्ये होती, तर ही म्हणजे नष्ट होणारी किंवा हवामान बदलामुळे नष्ट होणारी किंवा जिला मृत घोषित करण्यात आलं अशी ही पहिली हिमनदी ठरलेली आहे. आणि 2014 मध्ये हिला मृत घोषित करण्यात आलं होतं. तर ओक्जोकुल या नदीच्या स्मरणार्थ आइसलँडमधल्या नागरिकांनी ज्या ठिकाणी ती नदी होती किंवा तिचं जे मूळ ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन तिथले जे पंतप्रधान होते त्यांच्या उपस्थितीमध्ये तिथल्या स्मरणशिलावरती तिथे एक आपण असं म्हणू शकतो की जो दगड वगैरे असतो तर अशा पद्धतीने एक बोर्ड टाईप असं तिथे बनवून एक स्मरणपत्र सुद्धा तिथं अर्पण केलेलं आहे आणि त्यामुळे ही नदी चर्चेमध्ये होती. तर याच्यावरती कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. 700 वर्ष जुनी ही नदी आहे आणि 2014ला हिला मृत घोषित करण्यात आलेलं आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, डॅशमधील अंबिकापूर येथे भारतातील पहिला कचरा कॅफे आहे. 1 गुजरात, 2 उत्तर प्रदेश, 3 छत्तीसगड, 4 यापैकी नाही. अंबिकापूर या ठिकाणी भारतातला पहिला कचरा कॅफे सुरू करण्यात आला, तर हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे असा हा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. छत्तीसगडमध्ये पण उत्तर छत्तीसगड म्हणजे छत्तीसगडचा उत्तरेकडचा जो भाग आहे त्या ठिकाणी अंबिकापूर हे ठिकाण आहे आणि तिथे भारतातला पहिला
कचरा कॅफे सुरू करण्यात येत आहे. याच्यामध्ये गरीब कचरा वेचणारे जे लोक असतात तर त्यांना अर्धा किलो प्लास्टिकच्या बदल्यामध्ये नाश्ता आणि 1 किलो प्लास्टिकच्या बदल्यात त्यांना भोजन सुद्धा दिलं जाणार आहे. आणि या प्लास्टिकपासून हे जे प्लास्टिक जमा झालेलं आहे याच्यापासून घनद्रव्य संसाधन केंद्रामध्ये गोळ्या बनवून ते रस्ते तयार करण्यासाठी वापरले जातील. म्हणजे प्लास्टिकचं तर सध्या माहिती आहे तुम्हाला की प्लास्टिक ही एक अशी गोष्ट आहे की जी नष्ट करणं खूप कठीण आहे. अर्थात आपण असं म्हणू शकतो की ती नष्टच होऊ शकत नाही. आणि त्यामुळे जे वाढणारं प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी त्या प्लास्टिकचा कुठेतरी रियूज झाला पाहिजे अशा ठिकाणी की जिथे तो वापरात पण येईल आणि आपल्या हवामानासाठी ते घातक पण असणार नाही. आणि म्हणूनच अंबिकापूर, छत्तीसगडमधील अंबिकापूर या ठिकाणी भारतातला पहिला कचरा कॅफे सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. रिप्लॅन या प्रकल्पाला नुकतंच 1 वर्ष झालेलं आहे. तर रिप्लॅनचा फुल फॉर्म काय आहे? रिप्लॅन हा एक प्रोजेक्ट आहे, तर त्याचा फुल फॉर्म काय आहे? रियुजिंग प्लास्टिक इन नेचर, रिसायकलिंग प्लास्टिक इन नेचर, रिड्युसिंग प्लास्टिक इन नेचर की यापैकी नाही? तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. बऱ्याचदा असे प्रश्न येतात आणि जे शब्द दिलेले असतात ते आपल्याला सगळेच, म्हणजे ज्यावेळेला आपण पर्याय पाहतो तर सगळेच पर्याय आपल्याला बरोबर वाटू शकतात, एवढे जवळचे पर्याय आयोगाने दिलेले असतात. म्हणून आपल्याला अशा प्रश्नांची उत्तरं काळजीपूर्वक द्यायची आहेत. तर इथे रिप्लॅन हा जो प्रोजेक्ट आहे तो मुळात सुरूच करण्यात आला होता निसर्गातील प्लास्टिक कमी करण्याच्या हेतूने. आणि हा कोणी सुरू केला होता? तर खादी आणि ग्रामोद्योग विकास महामंडळ जे आहे त्यांनी सुरू केला होता. याला नुकतंच 1 वर्ष पूर्ण झालं. स्वच्छ भारत मिशन हे जे अभियान होतं तर या अभियानाअंतर्गत 2018 मध्ये या रिप्लॅन या प्रोजेक्टची सुरुवात करण्यात आली होती. आणि याच्यामध्ये काही म्हणजे हे जे खादी आणि ग्रामोद्योग विकास मंडळ आहे तर ते प्लास्टिक मिश्रित हस्तकागद तयार करतं. जयपूरमधील राष्ट्रीय कुमारप्पा हातकागद संस्थेमध्ये 80% कागदाचा लगदा आणि 20% प्लास्टिक यापासून कागद बनवला जातो. तर रिप्लॅनचा फुल फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवा, रिड्युसिंग प्लास्टिक इन नेचर. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये एकूण 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहेत आणि शक्यता आहे की या टॉपिकवरती प्रश्न येतील. तर तुम्ही हे 10च्या 10 प्रश्न सोडवले असतील तर तुमचा स्कोर जो आहे तो प्रत्येक प्रश्नाचा नंबर देऊन म्हणजे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नांचे नंबर आणि त्याच्यासमोर तुमचं आन्सर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्कोर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या खाली मेन्शन करू शकता. सो आय होप हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला आवडलं असेल. नक्कीच तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी हे हेल्पफुल ठरेल. आणि जर हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल, युजफुल वाटत असेल तर लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत हे प्रश्न शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही आपल्या वॉरियर ऑफिसर या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक यू वॉरियर्स.